the biggest blockbuster Saturday. And Sony Live and Sony Sports Network won't stop at one arena. नमस्कार मंडळी, मनोरंजनाची सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, शेंद्रू गानू देवलेकर सज्ज झाला आहे कोर्टात साक्ष देण्यासाठी. चला बघूया त्याच्या साक्षीनं हास्याचं पारडं कोणत्या बाजूला झुकतंय तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. मिलाड, हॅलो बासाऱ्या, दम्याचा पेशंट आहे ना मी. पण मारायला पण वेळ मिळणारच ना, पटकन जाईन मी. हॅलो, माफ करा मिलाड, माफ करा, माफ करा. केस काय? तेच मी सांगतो मिलाड. सांग. मिलाड, हा, माझे अशील दत्तू शिवळकर यांच्यावर अन्याय झालेला आहे. बर. त्यांची जी काही वडिलोपार्जित जमीन आहे हा, हा. ती त्यांच्या 3 पिढ्यांनी जपली, बर. कसली, तिची मशागत केली हा. आणि आज तिकडे त्यांनी नंदनवन फुलवलेलं वा. आहे. ती जमीन हा कोण कुठला मुंबईतनं आलेला मनुष्य म्हणतो ती जमीन माझी आहे, त्या जमिनीवर माझा हक्क आहे आणि हा माझा भाऊ आहे असं ते सांगतायत. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. हॅलो बासाऱ्या, आता गेल ना म्हणा. सॉरी पहिलेच कसं ना, येस, सॉरी मिलॉर्ड. आपण लांब आहोत, नाही, जवळ आहोत आपण. जवळ आहे ना. हो हो. कसं बोलची? हॅलो. हळू हळू. येस, सॉरी मिलॉर्ड. ए, हा कोण आहे? मिलॉर्ड, मी ह्यांचा वकील आहे. वकील आहे? हे सगळ्यात शेवटी विषय काढलेला आहे काय रे हा? म्हणजे उरलं सुरलं सगळं याच्यात ढकलून दिलेलं आहे. पण आज बरं वाटतं या, सगळं क गटातलं आलेलं आहे ते एकत्र. वा वा वा, असू द्या. हा? मी काय बोलतो, मगाशी काहीतरी घेणार होतस तू. ऑब्जेक्शन. अरे ते घे ना मग. घे तू, घे. थँक्यू मिलॉर्ड. मिलॉर्ड, माझे अशील प्रथमेश शिवलकर आणि दत्तू शिवलकर हे भाऊ भाऊ आहेत. हा, पण काही कारणानिमित्त कितीतरी वर्ष माझे अशील प्रथमेश शिवलकर हे मुंबईत असायचे, म्हणजे कामानिमित्त. पण पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. हा, नोट मी करतोय, तू सांग. येस नोट येस कर. येस येस. ह्याचा अर्थ असा होत नाही की त्यांना गावाची ओढ नाही, हा? गावाची आठवण येत नाही. किंबहुना ते दरवर्षी न चुकता शिमग्याला जातात, वा. गणपती पण, गणपतीला जातात, दिवाळीला. दिवाळीला जातात. ए बाबा तू थांब, तू सांग वाचारे. लग्न घरी करायचं ना. आता ह्याला हा कोण आहे? मी वकील आहे यांचा अरे वकील. मग त्याला करू दे ना वाचारे. सॉरी मिलॉर्ड, मला इतकंच म्हणायचं आहे की ही जमीन प्रथमेश शिवलकर ह्यांच्याही तितकीच मालकीची आहे जेवढी दत्तू शिवलकर ह्यांची आहे. अरे पण ह्याला पुरावा काय? पुरावा. आपल्या कोर्टाला पुरावा लागतो ना. येस मिलॉर्ड. मग पुरावा असल्याशिवाय कसं तुम्ही बोलता? मिलॉर्ड, माझ्याकडे पुरावा आहे. माझ्याकडे एक साक्षीदार आहे. ह्यांच्या गावचा तो इसम आहे. त्यांना तुम्ही इथे बोलवण्याची परवानगी द्याल का? म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊनच जाईल. त्याच्यात थोडीशी साखर टाक, चाय पत्ती टाक आणि चाय बनवून इकडे मना पाच, म्हणजे मला इथं निकाल देता येईल. सॉरी मिलॉर्ड, म्हणजे घाबरलो तुम्ही? हलकं फुलकं केलंय कोर्ट मी जर. येस येस. कोर्ट एकदम सिरियस बरं नाही वाटत ना. हो, हो, मी- आता ही तर मी बसलोय तर सिरियस कसं होईल? हलकं फुलकं बरोबर, केलंय ना. बरोबर. हे बघा, मी काय म्हणतोय Yes. त्याला सांगा. हा. अरे मी आलोय ना रे. हो. हे 2 कालकोटवाले आले. अरे हा पण आलाय. बाबा बघितलंस, कलवलाय तो. नाही. हाडाचा कलाकार आहे है ना. जरा झालं तरी काही बोलतोय काय तू? नो नाही. बाबा मी काय बोलतो, नुसताच उभं राहणार आहेस की बोलवशील त्याला? साक्षीदार शेंद्रू गानू देवलेकर हाजीर हो. हा. आलो 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 आला. वसाडीचा फोन आला आणि खिसा कुठे गेला? पडला. हॅलो हॅलो हॅलो. काय आहे चामटू? हॅलो काय ग?
घावणं तव्यावरच राहिलं. मग मी चटणीत काय बुडवून खाल्लं? बनियन. तरीच म्हटलं घावणं स्ट्रेचेबल का वाटताय? काय टेन्शन नाही, अर्धा ठेवलाय मी. नाही नाही, अर्धा पचेल का, काय टेन्शन नको. पण आपली एक नकावडी चाय आणि साखर असलेली खारी घ्या, लय मजा वाटते. कंचन बोलतोय हा म्हातारा. असं काय एवढं काय टेन्शन नाही. अरे बरं त्याला वाटतंय. सांगा कोर्टात फोनवर नाही बोलायचं, शिक्षा होऊ शकते. नाही नाही, कसं आहे साहेबांनो, तुम्हाला बोलायला काय हरकत नाही. तुम्ही शिक्षा दिलेली मला चालेल, पण बायकोने शिक्षा दिल्यानंतर लय डेंजर होईल सगळं, माहिती आहे म्हणजे का? काय? कसं आहे, तिला जर सांगितलं नाही मी कुठं पोचलोय तर तिला राग येईल आणि माझा असा काय पॅनकेक करेल ना, चिमटवून म्हशीला खायला घालेल डायरेक्ट. असं आहे. म्हाताऱ्या? तुम्हाला बायकोचा विषय कळला नाही वाटतं. नाही नाही तुमचं लग्न झालेलं दिसत नाही. मी चुकी आहे. तुम्ही सुखी वाटत नाही. तुम्ही कसे वाटताय माहितीये काय? दिवसभर न खपलेला जो उन्हात तापलेला मासा असतो ना, मोरी, तसं दिसता पाहिजे. आपल्या हे बोलून टाकलं काय? तर हे मी हलकं फुलकं घ्यायचं का आपण म्हणायचं? हलकं फुलकं हलकं हलकं फुलकं बोल, हलकं बोल. हलकं फुलकं हलकं बोल. शेंद्रू काका शेंद्रू काका हा, पम्या हा. मामुरवाडीचा वाघ. हा, अहो काय कुठे काय बोलताय? काय जज लाव? आहेत ते, जज आहेत. मी 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 हे जज आहेत? हा ऑर्डर मी बोलतो आज. मग हे दोघं आज काय लसूण सोला आले की काय? नाही कोर्ट आहे ना, न्यायाधीश, जज रिस्पेक्ट रिस्पेक्ट. हे न्यायाधीश आहे? हो. अरे पण ह्याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय मला. त्या डफलीवाले डफलीबाजा गाणं आहे बघ, त्याच्या माग लांब गवतात एक माणूस डफली घेऊन बसला होता. हा होता काय? नाही? नाही, मी वाटतोय. अरे नाही बाबा, मी डबली कधी वाजवली नाही. वाटलं जरा ही नारळाची किशी पुढे आले ना, म्हणून मला वाटलं तर आहेत की काय. नाही नाही, मी कधी डबली वाजवली म्हणजे डबली वाजव. आता डबली म्हणजे किती? हे सुरू करा, सुरू. हे नाही, जातो जातो मी इकडे आतमध्ये जाऊन उभा राहू काय? इथे तुम्हाला यावं लागेल. जातो, जातो. मिलॉर्ड, मी जातोय, थांबा. हो, त्याला पण- सांगा कटलेट मध्ये आज जा पहिला. नाही जातो, कट्ट जातो, करा, जातो, कट्ट करा. जातो जातो. हो, मला काय विचारायचं आहे, हा कायदा कोणी मोडला? हा मागचा. हा मी थांबा जरा. अच्छा, अच्छा. मी कोर्टात आज 2 मिनिटं थांबा. ऐक ऐक रे, मी विचारलं. काय म्हणतो. त्याला सांगा सगळ्यांनीच हलकं फुलकं करू नका कोर्ट. इथं मी बसलोय ना, अरे बरोबर आहे, बरोबर. कण वाजवीन. सॉरी मी बोलतो सॉरी सॉरी. मला सांगा तुमचं नाव काय? माझं नाव शेंद्रू गानू देवलेकर, कोकणचा चॉकलेट हिरो. आणि साधं सुद्धा चॉकलेट नाही, डार्क चॉकलेट. म्हणजे लोकांना कधी कधी प्रश्न पडतो की ह्याचं चॉकलेट जास्त डार्क आहे की ह्याची कॉमेडी जास्त डार्क आहे. एवढं डार्क आहे सगळं. 1 मिनिट, हे तुम्ही मला सांगू नका. अच्छा, मग काय? हे सगळं बाजूला ठेवा. आहे. समोर ही जी कोण व्यक्ती उभी आहे, अम्या! थांबा, मला बोलू द्या. अरे लक्षात नाही आलं. ही जी व्यक्ती आहे, या व्यक्तीस तुम्ही ओळखता का? मी तुम्हाला खरं सांगू, मी कुणाला ओळख दाखवत नाही आणि कुणाला ओळखत पण नाही. मला सांगा साहेबांनो, हो मला सांगा, माणूस की जिवंत आहे आता? एवढ्या लवकर सांगितलं नाही. म्हणजे माणूस की जिवंत नाही आहे, लक्षात घ्या. मग आपण काय, कारण माणूस तसा राहिलेलाच नाही त्या लायकीचा, ओळख दाखवण्यासारखा. आपण प्राण्यांकडनं शिकलं पाहिजे. ते कसं सॉर्टेड आहेत हो सगळे. म्हणजे आता साप घ्या, सापाचं ठरलेलं आहे, आयदर तो विषारी नाहीतर तो बिनविषारी. पण माणूस हा फक्त विषारीच आहे, पॉयझनस. सगळं लफडी करून टाकतो, आलं की सगळं विष कालवतो. म्हणजे ह्यांना जातीवरून मारायला लय वेळ आहे, पण मातीसाठी मारायला कोण तयार नाही. कोण आता कोकणासाठी कोण पुढे येईल मला सांगा? मी एकट्याने इथं काखेत घेऊन किती वेळ जाऊ वलनावर? चेंदू काका, काय लाव? इकडचं बोलू नका. हा? तुम्ही ते सांगा, तुम्ही मला लहानपणापासून ओळखता, माझ्या आई बाबांना पण ओळखता. हा दत्तू शिवलकर माझी जमीन कशी हडप करायला बघतोय, ते सांगा. ते सांगा ते. हे सगळं- त्याच्यासाठी बोल. काळजी करू नको, मी आता आलोय ना, टेन्शन घेऊच नको तू. आपण दोघं मिळून ह्याच्यात टाकूया बिल्डिंग करून कायमची. तिकडते नका. फक्त मला सांग, तुझ्या बाजूने वकील कोण आहे? हे नमस्कार शेंद्रूजी. अरे मला वाटलं नेपथ्य आहे, त्याला तू वकील गेलास? आहेत ते. अरे भारताची लोकसंख्या 150 करोड, ते सगळं विस्कटून तू या मंदार मांडवकरला वकील गेलास? हा? अरे काय माणूस म्हणायचा तू? हा? अरे हा माणूस LLB ला LBW म्हणतो. याची लायकी, याची लायकी. अरे काय, अरे परवा तिकडे टपरी जवळ चाय पित होता, एक पालिकेची गाडी आली टपरी उचलायला, टपरी बाजूला ठेवला नाही, ह्याला उचलून नेला नाही. एवढा अनधिकृत आहे हा.
अहो हे सगळे तिकडचे टाइमपास नको नाही, नाही, बरोबर. सुरू करा. अहो जोरदार इथं टाकून घेतले नंतर सगळं आहे काय करायचं? अल्कोहोल काय? तुम्ही शेंद्रूजी तुम्ही ह्यांना कसे पहिला ओळख- बोलू नको ह्या उगाच आपल्याकडलं खर्चातला आवाज आला विकत मिळाला घबरा बोल काय समज हा मला समज येणार आहे वकील आहेत ते. काय? समज देणार आहे मला हा समज काय देणार मला ह्याच्यात ताकद आहे काय तेवढी समज द्यायची हा अहो ह्याच्या बापाच्या लेहंग्यात मी जीवन खेकडा सोडला ना म्हणून आज सगळी प्रॉपर्टी याच्या नावावर आहे कळलं काय वो खेकडा दर रात्री येऊन मला असा डांगीने सलाम करून जातो ह्याला काय आहे त्याचा ह्याला काय आहे काय इकडे एक हे काय कशा पाहिजे नाही इथं काय समज येतोय इंद्रू काका काय? इकडचं तिकडचं नको. अरे. मला लहानपणापासून ओळखतात तेवढंच सांगा ना प्लीज. अरे माझं वैशिष्ट्य आहे तर पहिलं दाखवलं इकडचं तिकडचं बोलून घेतलं आता बोलू काय येतं काय सांगा ना मला तुम्ही ओळखता ते अरे सांगा. अहो हा माझ्या अंगा खांद्यावर खेळलेला माणूस मी याला रोज बघत आलोय हा. म्हणजे अहो हा मी दिवस रात्र म्हणजे मी अंगणात बसलेला असायचो याला मी 3 टाइम बघायचो बरं. धावताना पलताना धावताना हा, अहो मी बसलेला असायचो हा समोरून धावत जायचा मी बसलेला असायचो हा पलत जायचा मी बसलेला असायचो हा धावत जायचा मी तिकडे तिकडे याला धावताना पलताना नुसता घाईतच बघितलेला आहे करेक्ट आहे मिलॉर्ड म्हणजे ह्यांना ओळखलेलं आहे आणि आपली केस सॉल्व्ह झालेली आहे मिलॉर्ड नाही मिलॉर्ड केस कशी सॉल्व्ह झाली काय आहे लावून? हा कोणता पुरावा आहे पलतोय धावतोय हा कुठला पुरावा आहे अहो, म्हणजे माझ्या समोर धावत होता म्हणून मी त्याला ओळखतो असं कसं तुम्ही ठोस पुरावा सांगा ना काय तर नीट सांगा ना तेव्हा कळेल ना कोर्टाला तोच म्हणजे आता काय मग तुम्ही बाबांचा बिझनेस ते सगळं सांगा ना. तुम्ही business. हे नका सांगू हा, की कोणाला business- काय नाही. बाबांचा बिझनेस तुम्ही त्यांच्याशी बोलायचं ना ते सांगा. अरे मग बिझनेस म्हणजे केवढं मोठी माणसं माहिती आहे काही हा. सगळ्यांच्या तोंडावर बापसाचा आणि यांचं नाव हा. अरे मोठी माणसं गावातली म्हणजे अगदी ह्यांच्यासारखं कोंबडी चोर शोधून सापडणार नाही तुम्हाला काय बोललात कोंबडी चोर कोंबडी चोर गावात समजा कोण उशिरा उठलं समजायचं ह्यांनी त्यांचा पिंजरा साफ केला नाही हे कोंबडी घेऊन पळणार मिलॉर्ड ऐकलात तुम्ही हा माणूस कोंबडी चोर आहे नाही. मी तर म्हणतो चोरीच्या गुन्ह्याखाली याला अटक झाली पाहिजे नाही, केस नाही, क्लिअर नाही. आहे केस क्लिअर आहे बरं, विचारा ना माझ्याकडून लढा ना तुम्ही. अरे कुठून लढू मी बोललो तो फक्त मोठ्या आवाजात बोलतो ऐका काय झालं? मी काय म्हणतो त्यांना असं म्हणायचंय त्यांच्या वडिलांचा बिझनेस पोल्ट्री फार्मचा होता हा पोल्ट्री फार्मचा होता हा, ठीक आहे. पुरावा मागा ना त्यांच्याकडे. पुरावा तुम्ही सांगा ह्याचे वडील कोंबडी चोर होते ते पुरावा पाहिजे आता येतो लगेच येतो हा, कोंबडीचा आवाज कर जरा लगेच कोंबडी थांबा. प्रथमेश तू थांबा आतमध्ये कोंबडी उडेल. अहो नाही उडेल तुम्ही आतमध्ये थांबा कोंबडीचा आवाज आलाय. बाहेर आतमध्ये कुठला कोंबडीचा आवाज आलाय कोंबडी आहे इथे. मिलॉर्ड तुम्ही पाहिलं आहे तर काय ते स्वतः बाहेरून कोंबड्या नाही तर पकडतायत काय? म्हणजे हा माणूस कोंबडी चोर आहे त्यामुळे केस क्लिअर आहे यांना चोरीच्या गुन्ह्याखाली अटक झालीच पाहिजे ऑब्जेक्शन झालीच मिलॉर्ड पाहिजे. ऑब्जेक्शन असं नाहीये मिलॉर्ड असं नाहीये आहे. ह्यांच्या बाबांचा बिझनेस होता तो पोल्ट्री फार्मचा होता त्याच्यामुळे त्यांना काय होतं अधूनमधून त्यांना भास होतो की आजूबाजूला कोंबड्या आहेत का कोणी आवाज काढला की त्यांना असं वाटतं की आजूबाजूला कोंबड्या आहेत हा. हे नाही पटण्यासारखे. एक मिनिट थांबा काय जरा. आम्ही- मी बोलू ये, ये, जरा काय त्यांच्याशी. बरं कोंबड्या? मी बोलतो जरा काय, त्यांच्याशी. कोंबड्या स्वरांचा हा विनोद ऐका ना 8 वर्षाच्या एवढा बालिश विनोद कोर्टात शेंद्रू काका ऐका ना मी तुमच्याशी काय बोलतोय तुम्ही हे इकडचं तिकडचं बोलू नका. तुम्ही ते पोल्ट्री फार्मचा बिझनेस आहे ते सांगा ना. अरे मग त्याच सांगितलं ना अरे त्याच्यामुळे आता काय केलं तू गावात राहतो पण त्याच्यामुळे मी कोंबडी चोर आहे हे पण सिद्ध होत आहे ना तिथे. थोडंसं वेगळं झालंय काय हा तुम्ही फक्त सांगा की तुम्ही मला लहानपणापासून ओळखता एवढंच सांगा. नाही, नाही, फिरवतो काय टेन्शन घेऊ नका. आले, आले. इकडे मी बसलेला असताना जरा तू इकडे टाइमपास चाललाय माझ्याकडे घरी करून येते ना माझ्यावर चुकून आरोप लागला. घाबरलं का सर लवकर ये लवकर ये एवढं नाही घाबरायचं म्हातारे आपलं कोण हलकं फुलकं केलं ना सिरियस होत होतं म्हणून चाल तिकडे कटलेट मध्ये कटलेट मध्ये काय कटलेट मध्ये जावा मी तुला सांगतोय जज आहे मी चुकीचा मेसेज जाईल जज चुकला तू नको काढू शेंद्रू काका सांगा ना बिझनेस जज साहेब मला एक थोडक्यात सांगायचं आहे मगाशी मी जे बोललो की हा कोंबडीचा आहे तर तुमच्या अजून लक्षात आहे आहे लक्षात अच्छा म्हणजे कंटिन्यू करायला लागेल आता तुम्ही बोलत ना नाही हा म्हणजे रेकॉर्ड झालेला आहे ना ते Record- मला काय सांगायचंय मी जरासा भावनेच्या भरात वेगळ्या साईडने गेलो मला काय म्हणायचं कोंबडी चोर आहेत पण दोष कुणाचा आहे कोंबड्यांचा आहे
त्याच्या बापाचा नाही आणि ह्याचा नाही हा. काय झालं ह्याच्या बापाची पर्सनॅलिटी चार्मर गावातनं चालायला लागला की सगळ्या कोंबड्या दरवाजा उडून बाहेर यायच्या काय बोलतो संमोहितच करायचा त्यांना कोंबड्या स्वतःहून सुरा घेऊन यायच्या आणि बोलायचे फिरव मानेवरनं मग अहो 3-4 कोंबड्यांनी ताटात जीव दिला आणि म्हणाले खा बाबा एकदाचा काय म्हणता एक कोंबडी सावंतांची कोंबडी जराशी सावली होती 14 फेब्रुवारीला प्रपोज मारला तिला मग काय विचारा अहो सगळे प्रेमात पडायचे लहानपणापासून ते हे माहिती आहे त्यांना आजोबांचं पण माहिती आहे त्यांना सगळं आजोबांचं काय माहिती? आजोबांचं सांगा 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 हा, आजोबा, अरे ह्याचा खानदान केवढं कष्टालू केवढा हलाखीच्या खानदान परिस्थितीत आम्ही दिवस काढले. अरे हलाखीचीच परिस्थिती होती याचा आजोबा जागोजागी ढोल वाजवायचा माहितीये का जागोजागी आणि ह्याचा बाप दोरीवरनं चालायचा खाली आजोबा ढोल वाजवायचा वरती बाप दोरीवरनं चालायचा काय बोलतो अहो, सगळी हलाखीचीच परिस्थिती होती एकदा असाच हल्ला आणि खाली पडला मग दोरीन काम केला त्याच्यानंतर 5 वर्ष फक्त विकेट किपिंग करायचा तो पाय झुलायचेच नाही कळलं काय एकदा बॅटिंगला उभा राहिला सगळे स्टंप दिसत होते हा? कळलं काय लोकांना कळलं काय विरुद्ध बोलतो मी ए बाबा म्हणजे सरळ झालायस तू याचे दोरीवर काय ना लहानपणापासून नाही तुमचं सगळं खानदानाचे दोरीवर आता 4 चौकात नका हा दोरीवर चालायचं मला भीती वाटते खाली बरं मी चालतो ना पडतो दोरीवर चालतो अरे, सगळं होत आहे नाही नाही असू दे, असं असू दे. सगळं झालं मला काय सांगायचं की मी याला ओळखायचो हा नाही सगळं चाललेलं आहे तुम्ही आय ऍडजस्ट येते टमटम ऑफ द कोट हं? कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट असं येते असं माझी चुकारची नाही. हा एक बरं आहे आपलं मध्ये आठवेल तसं बोलत जातं ते काय क्लुबीचं काय टेन्शन नाही एक बरं आहे काय तुम्हाला कळतंय बघा आता ठोस पुरावा तुम्ही मागितला बाय ठोस पुरावा आहे. हा माणूस त्या गावातला नागरिक आहे त्याचा ठोस पुरावा तुम्ही कोर्टात सादर करा. ठोस पुरावा म्हणजे आता मला सांगा रे काय म्हणतात अरे काय चाललंय तू अरे नाही तुला तर सांभाळून बोला, नाही रहिवाशी असले दाखला म्हणजे वोटिंग कार्ड झालं काय वोटिंग कार्ड वोटिंग कार्ड झालं वा 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 वोटिंग कार्ड हा मोठा पुरावा असतो आहे माझ्याकडे आहे ना आहे. अहो कायद्यानुसार वोटिंग म्हणजे ऍड्रेस असतो ना त्याच्यावर Address असतो. पत्ता असतो मोठा Voting card त्याच्याकडे आहे आहे त्यांच्याकडे. लक्षात घ्या त्याच्याकडे हे card आहे. त्याच्याकडे हे सगळं आहे ऍड्रेस बिट्रेस आहे त्याचा आणि तुम्हाला एकांत जर पुरला नाही ना त्याच्याकडे 10 आहेत काय 10 वोटिंग कार्ड आहेत मी ढेंगा घालण्यात आहे ए आता काय म्हणाले काय लाव? दादा मी 10 वोटिंग कार्ड आहेत अहो, 10 अहो, मी तर म्हणतो जमिनीचा मुद्दा बाजूला ठेवा याला बोगस मतदार म्हणून पहिले अटक झाली पाहिजे क्लिअर आहे क्लिअर आहे 10 म्हणजे गेल्या वर्षी मी वोटिंगला गेलो तर माझं नाव चुकलं होतं म्हणून मी अर्ज केलाय मला वेगळं वोटिंग कार्ड द्या मग आधीच एक आणि असे 2 आहेत माझ्याकडे अरे 2 आहे 10 कसं बोलतो म्हणाले आता अहो 1 मिनिट जज साहेब अहो माझंच चुकलं काय झालं? यांना वकील केला आणि यांना साक्षीदार म्हणून आणलं मी इकडे हे केलं नव्हतं पाहिजे लाज वाटली पाहिजे तुम्हाला माझ्या खानदानाची इज्जत काढली बापाची इज्जत काढली लाज तुला वाटली पाहिजे वसाड्या हा साहेबांनो आता जर काय बोलणार आहे ना तर मनापासून बोलतोय त्याला पुराव्याची गरज नाही लाज तुला वाटली पाहिजे आता तुम्ही गावातनं सगळी लाज लज्जा जमीन जुमला प्रॉपर्टी आई वडील सगळ्यांना टाकून इकडे शहराची वाट धरताव तुम्ही हा आणि जेव्हा आठवल ना तसं हिस्से मागायला गावात येताव तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्हाला घरी आला मोठा शान तिथं किती दिवसासाठी येता रे वर्षातनं फक्त 4 दिवस तुम्ही येता गावाला आणि तुमचा स्टेटस काय असतो आय लव्ह कोकण कोकण माय हार्ट हा हे तुमचे स्टेटस अरे तुम्ही साधं भावकीचं होऊ शकत नाही रे गावकीचं काय व्हाल तुम्ही मोठा शाना सांगतोय तिथं हे बघितलं काय ते बघितलं काय जज साहेबांनो मी तुम्हाला खरं सांगतो कायद्यानुसार याला जमीन मिळवण्याचा हक्क आहे तो तुम्ही त्याला द्याल पण त्याला त्याचा हक्क देताना त्याच्या जबाबदाऱ्या पण समजून सांगा ती आता खरी गरज आहे कारण की आता जमीन वाटणाऱ्यांची नकोय जमिनीबद्दल काहीतरी वाटणाऱ्यांची गरज आहे कोकणाला तेव्हा हे कोकण टिकल नाहीतर या कोकणाचा वालवंट होईल आणि जर उद्या वालवंट झाला ना तुझं काय नाही जर उद्या वालवंट झालं ना तर सगळ्यांना उंटाच्या पिशवीत बसवून आणि पाठवून दे तिकडं राजस्थानात लयच फिलॉसॉफी मारला नाही बाचारीने आपला मी प्रयत्न करतोय कोर्ट हलकं फुलकं करायचं पण लयच गंभीर केला नाही मला काही सुचत नाही म्हणा आता भूक लागली मी काय बोलतो 1 तासानंतर पुन्हा आपण भेटू हा है ना चला हा भाऊ तुमचं काय काय नाही इथे बाहेर मिसळपाव वगैरे खाऊ आम्ही वसाऱ्यानो आजारी पडाल बाहेरचं कुठं खाता चला माझ्याच डब्यातलं काय तर खा चला कोर्ट इज द अर्जंट अर्जंट नाही हो ऍडजर्न जरा जोली कानफार फुरू तुझ्या वाचारी मी बोल चुका काढशील माझ्या काय आता रॅन्डम झालं पण
नमस्कार. अतिशय नेमक्या मुद्द्याला हात घातलात. मस्त. प्रसादा. अप्रतिम. मस्त विषय होता आणि अत्यंत रंजक पद्धतीने मांडला तुम्ही. श्रमेश, तुझ्या तोंडी जी वाक्य होती ती फारच बोचरी, म्हणजे अशी घुसणारी वाक्य होती. त्या वाक्यांसाठी विनायकसाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत. अफलातून सादरीकरण होतं, मजा आली. पम्या मस्त, बने मस्त, सगळ्यांचाच परफॉर्मन्स मस्त, मजा आली. हे नेपथ्य होतं त्याला तू वकील बनवलंस. हे पण विनायकचं वाक्य आहे, तुझं वाक्य. हां, ओके ओके, नाईस नाईस. नाईस नाईस नाईस. पण अरुण दादांच्या हेअरस्टाईलसाठी टाळ्या. धन्यवाद बॉईज. मंडळी, लहानपणीच्या गोष्टी ऐकून एक नवरा प्रयत्न करतोय बायको समोर रुबाब दाखवण्याचा. चला बघूया त्यात तो यशस्वी होतोय का तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान. प्रसादोकांनाही घातली टोपी. अच्छा, वेगळी बातमी आहे. प्रसादोकांनीही घातली टोपी. क्या बात आहे. प्रसादाने टोपी घातली तरी बातमी होती त्याची. वा वा वा. क्या बात आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पशा चहा. घेणार ना, म्हणजे काय लगेच आण. मी विचारते चहा केलास का? हा? पशा, तुला माहिती आहे ना, अंघोळ झाल्या झाल्या मला चहा लागतो. आम्हाला पण लागतो करायच्या. नाही नाही, मी पण सकाळीच आंघोळ केली. मी पण चहा सकाळीच घेतले, पण आता नकवडी भेटली तर जरा फ्रेश वाटेल जरा. ए, तुमचं काय? नाही, मी ते बिन आंघोळीची पण चाय घेतो कधी कधी. तुम्हाला कोणी विचारलंय? पशा पशा, जा ना, सगळ्यांना चहा कर पटकन. हा, कर. थांब बनवतो. थांब जा ना पटकन. का बनवतो. रविवार आहे, जरा पेपर वाचू दे. अरण्या, उत्तर मिळालं? मिळालं रे, मिळालं. ए, हा? कसलं उत्तर? नाही नाही, मी मगाशी ह्याला सांगितलं होतं, मालकीनबाई लय सुंदर दिसायला आहेत. हा, मग नाही तसं नव्हतं, तुम्ही घरातली सगळी कामं करता ना, म्हणून एवढी सुंदर बायको काम तुम्हाला करा, काम मिळाली. करा, काम करा. पशा, चहा कर. थांब ना जरा, रविवार आहे, पेपर वाचू दे. ए यार, एवढं काय असतं रे पेपर मध्ये? काय असतं म्हणजे? अगं दिवसभरातल्या बातम्या असतात. हे बघ, ही न्यूज बघ. कॉमनवेल्थचं सिलेक्शन चालू आहे. हे तुला माहिती आहे, आपल्या गावची एक मुलगी इंडियन बॅडमिंटन टीम मध्ये सिलेक्ट झाली. माहिती काय? भारी ना? असं यार माझं पण स्वप्न होतं. मलाही भारतासाठी खेळायचं होतं यार. काय फिलिंग असतं बघ ना. म्हणजे आपण जिंकल्यावर आपल्या देशाचं राष्ट्रगीत असं तिकडे वाजणार, आपल्या देशाचा तिरंगा असा खांद्यावर घेऊन पूर्ण त्या स्टेडियम मध्ये राऊंड मारायचा. हा, सगळं आसमानात फडकवायचा पूर्ण स्टेडियम. प्रसाद प्रसाद असं ओळख. कमाल यार, म्हणजे वेगळंच फिलिंग असतं ना, भारी फिलिंग असते. मलाही खेळायचं होतं देशासाठी. पशा, खेळायचं होतं म्हणजे? तू स्पोर्ट्स मध्ये होतास की काय? होतास काय म्हणजे? कराटे चॅम्पियन होतो मी, कराटे चॅम्पियन. ए, काय केलं? नाही, ते फली लावलेली आहे ना, ती ठोकायला. हसताय कशाला हो? ए, पशा, खरंच म्हणजे तू खरंच कराटे चॅम्पियन होतास? अगं अशी काय? हॅलो, फक्त कराटेचे ब्लॅक बेल्ट होतो, ब्लॅक बेल्ट. मुद्दाम करताय? मुद्दाम करताय तुम्ही? नाही नाही, चूक दिसली की लगेच आम्ही ठोकून टाकतो. म्हणजे एक तुम्हाला काय म्हणायचं? नाही नाही, आता बोललो तर चुकीचं बोललो. अरे सॉरी सॉरी, तुमचं कंटिन्यू कंटिन्यू. आम्ही आपल्या कामात. इकडे कशाला लक्ष देतात? सॉरी सॉरी सॉरी. हे हसतायत का? हॅलो, हसताय का तुम्ही? तुम्हाला खोटं वाटतंय? अरे मी होतो कराटे चॅम्पियन. अरे ब्लॅक बेल्ट होतो मी, ब्लॅक बेल्ट. अजूनही आहे माझ्याकडे. अरण्या,
मी हिंद केसरी होतो. काय सांगतो? खोटं सांगतोय काय? अजूनही माझ्याकडे लंगोट आहे का नाही? इकडे बघा हो. हा, काय? तुम्ही ब्लॅक बेल्टची तुलना लंगोट सोबत करताय हा म्हणजे मी बोललो म्हणून तुम्ही हिंद केसरी बोलायला लागता. नाही नाही अरे यांना तू काय हसते तू पण काय हसतेस. ओ मामा काय तुमचं हसताय काय तुम्ही? नाही, काय- माझा नवरा म्हणतोय ना तो होता हे कराटे चॅम्पियन तर होता ना कराटे चॅम्पियन. माझ्या जादूकडे होत ब्लॅक बेल्ट तर होत तर दुसुम दुसुम करायचा हो का नाही? हा काय टोन आहे. दुसुम दुसुम. अरे मी सिरियसली सांगतो मी कराटे चॅम्पियन होतो. हे का करतेस तू. अरे पशा हो म्हणजे विश्वास आहे माझा. नाही, साहेबांना आमचा पण विश्वास आहे तो. मग? तुमच्यावर वय वय नाही म्हणजे तुमच्या शरीराकडे बघितलं ना की तुम्ही ना एकेकाली कराटे चॅम्पियन नक्कीच असणार काय रे. एक मिनिट. बॉडीचं कट बघ ना काय. सरकाझम मध्ये बोलताय मला कळत नाहीये ते. नाही काम हे नको करू मी होतो यार. तू काय मला सहानुभूती का दाखवतेस. मी कुठे मी सांग- खरं सांगतोय. हो. अगं जॅकी चॅन ब्रुसली यांना बघत बघत आमची पिढी मोठी झाली आहे. ब्रुसली माझं दैवत होतं. ब्रुसली मार्शल आर्टचा चॅम्पियन होता. 2 बोटांवर पुशअप्स मारायचा माहितीये का. हा पोटावर. काय बोलले ते नाही तुम्हाला ए बाबा हे तिकडे किला बरोबर माहिती नकोच बोलू नका कळलं का. याडा बरोबर. उभ्या उभ्या लात मारून हवेतले बल्ब फोडायचा तो. ऍक्च्युली रसिका मी पण एकदा प्रयत्न केला होता. काय? इन्स्पायर झालो घरातला बल्ब फोडला. अरे बाबांनी केवढा तुडवला होता माहिती. तुडवलाच पाहिजे. खोटं बोलणाऱ्या पोरांना लहानपणीच तुडवला पाहिजे. का रे का? ते मोठे झाले ना की ते समाजाला घातक होतात का नाही. हो हॅलो हा, काय म्हणजे नाही काही नाही. तुम्हाला काय म्हणायचंय. पशा मी खोटं बोलतोय. ऐक ना ऐक नाही नाही ना यांना काय म्हणायचंय. नको ना लक्ष देऊस तू. मी ऐकतेय ना तू मला सांगतोयस ना त्यांच्या काम करा आपलं गप्पा म्हणजे. नाही, ते चालूच आहे. करतील ते. ऐक ऐक मग मला सांग तू मला काय काय सांग मजा काय काय करायचं सजून लहानपणी. अगं खूप गोष्टी करायचो म्हणजे कराटे घ्यायचो ना मी डोक्याने नारळ फोडायचो माहितीये का. हा? हे काय 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 डोक्याने करायचं? नारळ फोडायचो हाताने विटा कौल. काय होतंय. भुसा उडाला ना नाका तोंडात. काय तिकडे भुसा पडलाय कुठे उडायला. पडू शकतो. जम करताय तुम्ही. पशा काय तू हे काय हात फालतूगिरी आहे यार. हे काय यांना काय करायचंय. लक्ष देऊस ना मला सांग ना काय तू हाताने फोडायचास कौलं हो म्हणजे काय. काय सांगतोय म्हणजे? किती भारी यार. ओऱ्या हो. हल्ली बायकांना काही पण पटतं रे. होय रे. काय बोलला काय हा? हा काय बोलला. हा, बोलला आजकाल ना बायकांना काय पण पट. वाक्य रिपीट नका करू. म्हणजे काय बोलला. तुम्हाला स्पष्टच सांगू काय स्पष्टच सांगा खूप चाललंय तुमचं. अरे, साहेबानू तुम्ही ना लयच फेकतावाय. लय फेकता. अरे तोंडावर बोलतात डायरेक्ट मला आता. एक मिनिट म्हणजे मी हे जे काही सांगतो तुम्हाला फेकतो असं वाटतंय. खोटं वाटतंय मी बोलतोय ते. रसिका सांग यार यांना. ओ काय खेळायचो कराटे खेळायचो मी. बरोबर आहे. ब्लॅक बेल्ट होता माझ्याकडे. मी खेळायचो कराटे. ओ, मी ओ मामा काय तुम्ही काय तो ते? सांगतोय इतका पोटतिडकीने तर विश्वास ठेवायचा खेळतो तो कराटे खेळायचा कराटे चॅम्पियन होता तो होता ना. डोळा काय मारतेस. अशा डोळा काय मारतेस तू. तोंडावर डोळा मारतेस माझ्या त्यांना. कुठे डोळा मारला. नाही डोला कुठे मारले डोला काय मारले बुवा नाही नाही आमचा विश्वास आहे ना. आता मॅडम बोलतायत का नाही म्हणजे तुम्ही कराटे चॅम्पियन असणार आहेत हा. का नाही. ए, हा विषय जरा बंद करा पहिले तर लय त्रास होतो. ऐकत या. एक मिनिट म्हणजे काय. ओ इकडे बघा. नाही 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 नाही, मॅडम बोलतात म्हणजे काय. इकडे माझ्याशी व, बोला तुम्ही. आम्ही आता मान्य केलेलं आहे ना तुम्ही काही तर कराटेच्या विषय बंद करतो. काम करा त्रास होतो. अरे हे काय. अरे मी होतो यार कराटे चॅम्पियन. चिडतोस तू मी सांगतोय तुम्हाला माझ्याकडे ब्लॅक बेल्ट होता. हो 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 थांब तू इथे बस पटकन खूप चिडतोस तू त्रास होईल तुला. इकडे बघ इकडे बघ माझ्याशी बोलतोयस ना तू कुठे लक्ष देतोस त्यांच्याकडे. माझा विश्वास आहे ना तुझ्यावर. अरे मी सांगतोय सिरियसली मी हो शपथ खेळायचो कराटे मी. माझ्याकडे ना फोटो होते फोटो कळलं का. माझी किक आहे ना किक. हा. अरे बापरे किक तुम्हाला काय काय झालं? अक्कलच नाही ना किक बद्दल माहितीच नाही, देवाची. लाथ लाथ. ठीक आहे लात ही म्हणतात. माझी लाथ आहे ना हा. डोक्याच्या वर जायची. एवढी नक्की आहे? हा. नक्की अरण्या हा पहिले लावतोस काय? याची जर केक आहे ना छातीच्या वर गेली ना मी तुला 200 रुपये देतो. त्याला सांगा
सॉरी सॉरी ह्याला सांगा हे जास्त करताय यांना सांगा नाही चुकलंच आहे त्याचं चुकलंच आहे त्यांचं. चुकलं वाचारे काय पण बोलशील काय झालं बोलताना विचार करून बोलत जा हो छातीच्या वर काय पोटाच्या वर गेले ते 500 देईन मी तुला. हे तोंडावर पैसा लावतात माझ्याबद्दल. अरे पैसा लावून ते काय होईल साहेबांनी तुम्हाला खरं सांगू काय तुमच्याकडे बघितलं ना तर कोणालाही वाटेल गेल्या 15 वर्षात आहे ना तुमच्या मांड्यांनी मोकला श्वास घेतलाच नाही. मी खूप बोलताय. मांड्याच्या घासून घासून एकत्र चिकाटलेले का मी खूप बोलताय. अंगोली रोज करता हो काय म्हणजे हा काय प्रश्न आहे? नाही तसं ना म्हणजे अंगोली जेव्हा केली हो ना तर पायाची बोटं शेवटी कधी दिसली होती तुम्हाला शेवटी नाही नाही, हे खूप झालं. बाजूला बाजूला. कशा काय ओ इकडे बघा हो काय? बघा आता काय तर बघा माझा पाय कसा वर जायचा ना ते बघा. नको नाही नाही तू बाजूला आता नको लात बसेल डायरेक्ट माहेरी जाशील. बाजूला बाजूला कर काय कर वहिनी बाजूला काय ते? मुस- बघा 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 हो इकडे बघा बावा ब्रुसली फी काढला बघा. हा ब्रुस पाय धर पाय धर. काय काय झालं इथं काहीतरी झालं तर. लचकली. अरे हे दुखेल त्याला. कशा यार? खाली घे, खाली मोठा झाला हा बारका आहे अडकला दुखेल त्याला. काहीतरी काढ बसले थांबा थांबा. कशाला नको ते पराक्रम करतोस रे बशा काय गरज होती याला सांगलं मग सांगतो कराटे खेळतो हलक्यात घेता येते यार मला. हलक्यात नाही हलक्यात नाही आम्ही तुम्हाला जड मध्ये घेतो फालतू करी चालले ते जोक वर जोक मारतोय तू तर जोक वर हसतेस. हो साहेबानू मग तुम्ही जोक मारा हा. या जोकवर असतील निघ चल. काय नका करू ते काम मी बघेन दुसरं. मी निघा तसं नाही त्याला सांग जायला आधीच सांगतोय. अशा ऐक ना त्यापेक्षा आपण जाऊया का बेडरूम मध्ये हा चल चल उठ तू बेडरूम मध्ये चल तू शांत हो आधी आणि तुला जे काही बोलायचं ज्या काही थापा मारायच्यात ना माझ्या कानात काय बोलतोय सुद्धा तुला कळतंय? थापा मारत मी थापा मारतोय. नाही नाही म्हणजे त्या थापा मारतोय मी. नाही नाही चल अरे मी खेळायचो यार कराटे. कशा हो मी होतो यार मी चॅम्पियन होता माझ्याकडे ब्लॅक बेल्ट मी सांगतो यार. नाही ना असं नाही पटणार. काय? आत्ता दूध का दूध पाणी का पाणी. माझ्याकडे ना ब्लॅक बेल्ट होता ब्लॅक बेल्ट. माझा ना पेपरात फोटो आलेला. मग त्याच्यात काय माझा पण आला होता लहानपणी मी हरवलो होतो तेव्हा तुझी लायकी आपण यांना पाहिलात का सदरात तुझा फोटो आला. ही तुझी लायकी. मी कराटे चॅम्पियनशिप जिंकलो होतो. नाही मी एक मिनिट आता मी दूध का दूध पाणी का काय करणार आहेस आत्ता आता? यांना पुरावा हवाय ना मी आत्ता देतो. तू पण गप्पा बस हसतेस. मी एक मिनिट आता तुला आत्ता कळेल थांब काय करतोयस आता तू एक सेकंड. फोन लाव स्पीकरवर ठेव ए गबरे. कोणाला फोन लाव- हॅलो हॅलो विनया. हा पशा बोल ना हा कैसा आहे भाई. अरे मस्त काय म्हणतो काय नाही रे आम्ही जस्ट आता असंच गप्पा मारवतो मी आणि माझी बाय काय नाव आहे रसिका. हा आम्ही दोघं गप्पा मारवतो. काय ना असे जुने विषय निघाला रे. हा ए विनय तुला आठवतंय आपण कराटे क्लासला जायचो एकत्र. कधी अरे विनय ऐसा क्या कर रहा है यार. आपण एकत्र जायचो ना खेळायला कराटे क्लासला. नाही रे आपण पराठे खायला जायचो एकत्र विनया, अरे तू कुठे यायचा कराटे क्लासला पशा तू नव्हता मी आणि विशा जायचो नाही का तू जाडे हलायचा तरी काय जागेवर ना विनया विनया ऐक ऐक माझं. अरे डेबरे आपला बसला एका जागी फत्कल मांडून ऐक ना. हलायचंच नाही तिथेच नाही नाही ऐक माझं. अरे तुझी जमीन ढुंगणाचा आकार घेत नाही तोपर्यंत उठायचा नाही तुझा विनया विनया ए पशा ए, तुला आठवत आहे मधल्या सुट्टीत तू खिचडी खायला लागलास की पोरं म्हणायची बघा तांदूळ परत पोत्यात चालला बशा बशा ठीक आहे अरे मी होतो यार मी सांगतोय हा नीचा. इट्स ओके बशा ठीक आहे समजू शकतोय तू आम्हाला सगळ्यांना प्रूव्ह हे इम्प्रेस करायला म्हणून करत होतास मी ना खेळायचो मी. हो बशा झालं ऐकलं आम्ही सगळं ठीक आहे ना हे बघ त्या वेळात ते करावं असं वाटत असतं आपल्याला पण नाही होत शेवटी जे काय व्हायचं ते होतच का नाही हो ना पण आपण नाही हारायचं आपण एकेकाळी होतो हा माझा जादू होता चॅम्पियन कलाती चॅम्पियन खेळायचा नाही कलाती खेळायचा दुसुम दुसुम खेळायचा कलाटे चॅम्पियन लहान बोर काय मी
नादाला लावताय मला. नाही खूप झालं, मला प्रूव्ह करायचं. मला हे दे, काय मला वीट दे, वीट. ए पशा मला नको तोडायला वीट दे. वाटेल ते काही करायला नाही देणार आहे मी तुला, नको करू. अरे पटकन खालनं वीट आणून दे, त्याला तोडायची. येडायस काय तू? वीट कशाला? कडक पाहू दे त्याला. अच्छा, मला तोडायला दे. पशा नाही मला तोडायला दे, काय तरी. पशा मला तोडायचं. आता नाही, मला तोडायचं अरे, आता. शांत. मला मी तुला तोडीन. मला तोडायचं. वहिनी बाजूला मला तोडायचं. पृथ्वी भाडाकला. पृथ्वी भाडा. इथे तुला आता दाखवतो, लय बोलत तुम्ही मगात. दे. हा. या म्हणजे. दे, दे, ठेव इथे हे घे. ठेव. हा. हे बघ मी आता कसं, मी कराटे चॅम्पियन होतो. अरे हो बाबा, होत. आम्ही कुठे पण मी होतो. चिडू नको, इथे सावकार. पकडून राहा. लागलं तर मला बोलायचं ना. ए! तुटला कुठं तुटलं? तुटला तुटला. लागलं ना. मी म्हंटल होतं पशा, लागलं ना आता. नको ते ओ तुम्ही पण ओ मामा पाया पडते तुमच्या, नका ना खिजवू त्याला. ओ बघा लागलं त्याला. हे बघा तो म्हणतो तो कराटे चॅम्पियन होता, तो होला हो म्हणा आणि गप्प बसा ना. होता होता तू होता. तोंडावर हसू नका हो त्याच्या. ब्लॅक बेल्ट होता यार. नाही साहेबांनो, होय आम्ही आता मान्य केलेलं आहे ना, रडता हो कशाला? रडू नको. कराटे चॅम्पियन रडतो का कोण? शपथ होतो मी. अरण्या अरण्या आता हो वहिनीनू, आम्ही आता जाता बुवा, आमच्यात काय लई फेकतात. मी काय म्हणतो, उद्या सकाळी सकाळी आलेलं ना आणि यायचा आणि म्हणायचा नमस्कार कराटे चॅम्पियन साहेब, अशी हाका माराय. वहिनीनू आम्ही आता निघतो. ठीक आहे. लय फेकतात हसून हसून मेलेला. वहिनी, हा हे उद्या कधी नसतील? का अहो लयच बेका बेका. पशा नको वेळासारखं वागू नको. सामान इथंच ठेवून जातो आपण सकाळी येतो. मी होतो रसिक, कराटे खेळायचो मी. ठीक आहे ना उद्या येतो, आवडतो पशा. आम्ही, जाऊन बस दे. आहे, तुम्ही जा लवकर जा. रडून काय होणार? ब्लॅक बेल्ट होतो मला. कसं होतंय माझ्या कलाटी चॅम्पियनचं ललू ललू येतोय त्याला, चिल्ला चिल्ला. चल बाग. नाही. चल नाही. सांगत होते पैसा. क्या बात है, वेगळीच कॉन्सर्ट होती, भलतीच मजा आली. बघू हा सर असे काय म्हणतात. प्रसादा, वा वा, बहारदार, मस्त विषय होता. मोठ्यांची कॉन्सेप्ट आणि विनायकनी लिहिलं होतं. मस्त, खूप मजा आली. म्हणजे तो कराटे शिकलाय का नाही हे जेवढं खोटं होतं तितकंच सत्य होतं की तुम्ही दोघं सुतारकाम शिकलेलं आहात. फारच मजा आली. पशा मस्त इंटेन्सिटी लागली होती, मस्त एनर्जी होती आणि एक्सलंट परफॉर्मन्स. रस्ता मस्त साथ दिलीस तू पण. आणि तुमच्या दोघांचा प्रचंड राग येत होता केवळ तुमच्या हसण्यामुळे, पण इतकं ॲप्ट कास्टिंग होतं. सुरुवातीला मला असं वाटलं की ते रुसलेले सासरे आणि जावई ते आहे काय असं मला सुरुवातीला वाटलं, पण तसं नव्हतं. पण मजा आली, वंडरफुल. सई, सुसाट परफॉर्मन्स होता. भावा, अशा प्रहसनात तू विशेष खुलतोस आणि आज पण खुललास. मस्त. म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत इतका ग्राफ वरती खालती आणि इतके वेरियस इमोशन्स, पण ते खूप इझिली नेहमीप्रमाणे लाईक अ केक वॉक. थँक्यू सर. मला असं वाटतं की सरळ साधी सोपी कॉन्सेप्ट होती आणि आपल्या सरांच्या डोक्यातून जेव्हा कॉन्सेप्ट येतात मोठे सरांच्या, तेव्हा त्या अशाच असतात, साध्या सरळ सोप्या. सिम्प्लिसिटी हे पुन्हा एक लक्झरी होऊन बसली असं मला वाटतं आणि ती आपल्या मंचात इंटॅक्ट आहे याचा मला खूप आनंद होतो आहे. आणि तुमचंही स्किट तसंच होतं. तुमचं कास्टिंग ॲप्ट होतं हे पशाजी परफेक्ट बोलले. म्हणजे दुसरं कोणी आम्हाला दिसत नाही. तुमच्या एका ॲक्शननी, हसण्यानी, लुकनी काहीही घडू शकतं आणि आजही घडलं. रसा तो जो टोन होता तो विशेष पुरुषांना जो नाही आवडत तो फार सुंदर लागला होता. त्याची एक वेगळी मजा आली. आम्ही खूप एन्जॉय केलं. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. खूप मजा आली. थँक्यू टीम. मंडळी मुलीकडचे प्रयत्न करतायत आपल्या मुलीचं अगदी साधेपणानं लग्न लावून देण्यासाठी. चला बघूया वर पक्ष त्यावर काय भूमिका घेतोय तेच पाहायला मंचावर बोलूया आपल्या अतरंगी जत्रेकरांना. काय मग आता सगळं ओके मध्ये आहे तर मग आता पुढं काय बोलायचं? हा, वर्गा पोरगी एकमेकांना पसंत आहे तर मग घ्यावर कोण आता काय करू करू.
तोंडाला स्वादच येऊन गेला बा बोलते बारी आहे पोहे तेवढा आहे तेवढा आहे पोरगी आमची सुग्र नाही नाही सुगरणच आहे ना म्हणजे हॉस्टेलवर आली डिनरसाठी इन्व्हाइट करून गेली फारच नूडल्स केल्या होत्या 3 मिनिटात प्रेमात पडलो तिच्या नूडल्स 2 मिनिटात बनतात ना गरम होत्या ना फुफू करण्यात 1 मिनिट गेला बापू लय गमतीशीर आहे ना. एकदम छान बोलते ती भारी दाजी भारी गुन्हा मुन्नाशे म्हणा पुतण्या मी म्हणजे गुन्हाचा आहे बा माझ्या पुतण्या तेवढा आहे आता माझ्या बहिणीनं पसंत केलंय म्हणल्यावर काय 1 नंबरीच असणार की काका मी काय म्हणतो काय आता बोलणी करूयाच नको डायरेक्ट सुपारीच फोडून टाकू कशाला लांबड लावायची नाही का आपल्या हातात कुठे हो त्यांनी त्यांच्या ठरवून घेतलं ना अरे हो जज काय अरे बाप रे काय लास्ट आहेत बघा बुलबुलचे बच्चे आहे ना माझा एकुलता एक पुतणी आहे हो दादा गेल्यानंतर आहे ना माझ्यासाठी तो आहे आणि त्याच्यासाठी मी आहे ठीक आहे काय पोरबाळ नाही ना मला लग्नच नाही केलं मी मग पोर बाळ नाही काय म्हणताय कॉन्फिडन्स नाही म्हणा ना अरे तुम्ही आपलंही केलं जरा म्हणजे वाईट वाटून घेऊ नका. कॉमेडी हल्ली जरा आमचा कॉमेडी हल्ली सगळ्यांचा स्वभाव असा मोकळा टाकलाय काय पण बोलते ती नाही कॉमेडी करा कॉमेडी करणं गरजेचं आहे बा कॉमेडी करणं काय माझे राहून गेलं गाड्या पण लग्न पण आता यांचं जे लग्न आहे त्याच्याबद्दल आमच्या काही अपेक्षा नाही हो म्हणजे नारळान पोरगी दिली तरी चालून जातं आम्हाला Best. हा, पण- Best आहे. हा. Best. पण आता तुमच्या काय रीती भाती असतील बुवा म्हणजे अंगठी करायची पोराला चेन करायचे ते बुलेट करायचे तर बघा बुवा तुमच्या हिशोबाने आमची काय अपेक्षा नाही बरं काका कसं आहे लगीन म्हणले कसं ते 2 जीवांचं असतंय नुसतं नवरा नवरीच असतंय ते आपण काय नुसते वराती आलो आहे का नाही आता त्यांचं दोघांनी ठरवलेलं आहे सगळं आपण नुसतं लावून द्यायचं रीत भात म्हणून बाकी काय बरोबर आहे आता तुम्ही आज बोलल्यावर आम्ही काय बोलायचे बुवा? काय? हुई सांग भाऊ हुई बोला घर कसं सोन्यासारखं पाहिजे हा तेवढं. आपण सासर बघतो म्हणजे काय बघतो शेवटी माणसं तर बघतो ना हा? आणि आमची लेक चंद्रकोर आहे चंद्रकोर आणि जावई बापू आषाढातला ढग आहे ढग नाही म्हणजे हे चंद्राला लपायला शेवटी ढगच लागतो ना ग कसं म्हणलं वाईट वाटून घेऊ नका. अरे नाही डगच आहे तो डगच आहे. आमच्या पण चांगला आहे बा चांगला आहे. चांगले आहे म्हणजे काय बाई नाकी डोळे कसली दिसतायत बाई एकदम असलं राजबिंड रुपडा आता शोधून तरी घावणार आहे का कोणाला एवढं नका बोलू हो खोटं वाटतंय ते काय बाई? खोटं नाही बोलत. मनापासून बोलते खरंच दिसतंय ते कसले दिसतायत बाया, जसा राजहंसच बसलाय गादीवासच वाटतोय लय भारी आहे ती मगाशी उदाहरण दिलं पण असला जावय बापू बाया काय माझं लेकरू ग कसलं शोधून आणलंय आणि लग्नात काय पुरुषांचं रुपडं बघतात होय, सौंदर्य बघतात काय लग्नात पुरुषाचं कर्तृत्व बघतात आणि पोरीची बघतात ती शालीनता रूपाचं काय ओ रुपडं आत्ता हाय उद्या नाही परवा तर नायच नाही हाय काय रूपाचं काय नसतं पोरगा एक हाय पण आई बरोबर बोलत आहेत खरंच रुपड्याचं काय नसतं आईचं म्हणणं एकदम 100% खरंय आता माझंच घ्या ना मी जेव्हा म्हणजे लग्नाआधी मी फार हिरोईन दिसायचे म्हणजे नाही का आठवते का आई मी माप ओलांडून घरी आले तर तुम्ही यांना म्हणले रोहित्या बघ बाया हिरोईन आणली काय मामा मला म्हणायचे तू मुंबईला जा काम नाही गावात तू मुंबईला जा तू हिरोईन हो बरोबर आता काय लगीन झालं संसाराला झुपले आपली रांदावाडा उष्टी काढा याच्यात पार करपून गेले मी नाही का आई काम कमी असतात का आणि मुळात मला काय वाटत माहितीये का काका मनात आलं ना काम मग सगळं टिकवता येतं फक्त हाऊस पाहिजे नाही आता इथं आपल्या हक्काच्या माणसाला आपल्या तोंडाकडे बघायला येळ नसन तर मग काय करायचं बाबा कोणासाठी नटायचं आणि कोणासाठी साजायचं एक दिवस मग असं बघीन का नाही मग हे असलंच मोकळं ढाकळं आपलं त्याच्यामुळे रुपड्याचं काय नसतंय खेळीमेळीच आहे सगळं काय झालं काही चुकीचं बोलले का काय चुक नाही ताई मी तुमच्या ह्याच्यावर नाही बरं का माझं सांगते नाही
नाही मी पण चेतनाचा स्वभावच बघिला ना. आता बरोबर बोलले. आणि मी पॅकेज म्हणजे पूर्ण पॅकेजच आहे माझा होणारा नवरा. म्हणजे इंजिनियर आहे, नाकी डोळी चांगला आहे, गायक आहे, इंजिनियर आहे, अभिनयाची आवड आहे, इंजिनियर आहे. काय पाहिजे मग लग्नाला? कळलं ना फिरून फिरून काय ती गाडी इंजिनियर वर येते. मला तर मग काय ठरलंय ठरवून टाकून मोकळं होऊन जाऊ. हा, पण माझी एक इच्छा होती काका. हा अरे बाळा काय मला लग्नानंतर पण शिकायचंय. काका तेवढं एक आहे तिचं म्हणजे शिकाय. दाजी हा. पण आता हे तुमच्याकडे राहिलं बरं का. आता कसं आहे आमची बहीण लग्न करून शेवटी तुमची बायको होणार आहे. नाही बरोबर आहे ना. त्यामुळे शिक्षणाचं जे काय असेल तिला काय लागलं दुखलं खुपलं तुम्हीच बघायचं बरं अहो, का. दादा करणार ना. आहे ना आम्ही आहेच की आम्ही कुठे जातोय आपलं लक्ष असणारच आहे ना. पण काळजीच कसं- करू नका तिला गण शिकवू आम्ही. अरे वा 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 काय पाहिजे अजून. बरोबर बोलताय ते ह्यांचं. तुम्ही खरं शिकवा बरं का ताईंना. वहिनी. रडते कशाला नाही कुठं म्हणले ते. टेन्शन नका घेऊ. ताई तुम्ही शिका बरं का, खूप शिका. तुम्हाला मनासारखं जेवढं शिकायचं नाही तर माझ्यासारखं व्हायचं. हो टेन्शन नका घेऊ. नाही मग काय अहो, मी तुम्हाला सांगते मी लग्नाच्या आधी जाम माझं डोकं लय बेकार होतं. हो सुख. जोरात होते मी तोंड पाडे अच्छा पाडे. संसाराला झुपले सगळं डोकं रिकामं झालं माझं. पण माझं काय म्हणणं आहे, आपापली आपली नोकरी केली बा, आपण कमवायचे, आपण घालवायचे. कोणाकडे भिका मागायची वेळ नाही येत ना. पदर नाही पसरावं लागत नाही काही. आतमध्ये उभं वाटतं. आई मला म्हणल्या होत्या बरं का, माझी इच्छा होती बरं का, मी म्हणलो होतो का बा काय नोकरी बिकरीचं कसं काय बा. तर आई म्हणल्या तसं नाही, संसार म्हणजे बाईची नोकरी. आपल्याकडे कोणी नोकरी नाही केली, आपला संसार आपली नोकरी. म्हणून मग मी संसार केला, मस्त केला सुखाचा. आता काय आहे, कमवत नसल्यामुळं तगादा लावावा लागतो. मग आठवतंय का आज असे काय बघा तवायाकडं. तुम्हाला सांगते बरं का, एवढा तगादा लावायला लागतो यांच्या माग एकदा तगादा लावला पार 6 महिन्यांनी मोबाईल हातात आलाय माया. ओरो काय मग काय दिला का नाही पण दिला ना दिला दिला का नाही मग. बटनाचा दिला, कॅमेरावाला नाही दिला. ती हाय बाय मला. अहो, हिचं कुठं कामात एवढी अडकलेली असती वापराय वेळ कुठं आहे तिच्याकडे फोन बिल. त्याच्यामुळे जॉब पाहिजे, नाही तर पायासारखं राहायचं उगाच. चहाचं बघ आतमध्ये जा पटकन चहाचं बघ. मोकळी राकळी आहे ती, मनात काय नाही तसं तिच्या. मला आवडतं. काय नाही मला आवडतं तिला लय, बोलत मला बोलत आवडतं. जाती ती. नाही पण काय पोरीनं शिकलं पाहिजे, पोरीनं स्वावलंबी झालं पाहिजे. हा तेवढं आहे तेवढं. पण ते कसं होतं तेव्हा जुना काळ ना 10 वर्षापूर्वीचा, तेव्हा कुठे एवढं सगळं काय होतं ना. ऐक नाही मग कसं आहे घरन संसार म्हणलं की बाईसाठी लय महत्वाचं. कसं होतं ना तेव्हा. असं काही नाही हो. आता माझी वहिनी आहे ना, हा, याची आई हा ती जेडपीची शिक्षिका होती, लग्नानंतर जॉब करायची. तेव्हाचा काळ आताचा काळ केवढं बदललंय सगळं. ती पण बदलत असतात ना हो. होय, 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 तेवढं आहे, तेवढं तुमच्याकडे वेगळं आमच्याकडे वेगळं असं. ते आहे म्हणा. विशाम भाऊ काय एक गोष्ट बोलू का, बर म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर बोला, नाही तर म्हणा का म्हातारी मध्ये मध्ये बोलते. नाही आई नाही बोला. हो आई असं काय बोलता तुम्ही 4 पावासाठी जास्त बघितली. बोला तुम्ही, अशी चर्चा झाली पाहिजे. आपण कसं लग्न काय जादा बडे जाऊपणा नको करायला लागणार, तसं छोटे खानीच करूया आपलं आपलं आपलं. हा आम्ही मंदिरात जातो ना सप्ताला, तिथं एक बुवा येतात, ते आम्हाला सांगतात का जादाचा बडे जाऊपणा कशाला दिखावा कशाला करायचा, शाही लग्न सोहळा कशाला पाहिजे, तुमच्याकडे एवढा पैसा असेल तर गरिबांमध्ये दान करा असं सांगतात. ते सांगतात ते आपण ऐकतो ना. आणि तुमचे 40-50 लोक, आमचे 40-50 लोक हुर टाकायचं. कमी लोक असतील का कसं विधी आपले नीट आटोपशीर होतात. नाही Best हे plan बरोबर आहे आहे. बरोबर आहे. हा, विधी महत्वाचे असतात. काय ती बुचू गर्दी झाली ना, हाच रुसतो तो फुकतो, हात आठवतो, मग त्यांचे मानपान बघा आणि त्यांचे झगडे बघा, मग आणि? विधी बाजूला राहून जातात ना. हो ना. बरोबर आहे बरं का. हे आई म्हणतात ना, आईंचं 100% सहमत आहे मी. हाय. बडे जाऊ नको आपल्याला. कायला करायचा बडे, शो शायनिंग कायला करायची आपण. आता माझंच बघा ना, नाही का हो? आठवतंय का आपल्या लग्नाच्या वेळेस, आमच्या लग्नाच्या वेळेस अशीच गत झाली ना.
हे काय म्हणले का आम्हाला रिसॉर्ट मध्ये लग्न करायचे डेस्टिनेशन वेळी डेस्टिनेशन आठवतंय का बोलणी चालणी बैठकीत आठवलं सगळं सांगायला पाहिजे असं काय नाही असं कसं आपलं हे जुळणार आहे ना सोयरीक मग त्यांना पण कळलं पाहिजे कळलं पाहिजे अगं हे म्हणले का डेस्टिनेशन वेडिंग करायचं बा रिसॉर्ट करायचं बा रिसॉर्ट माय पप्पा जरा गरीब ना हो म्हणजे शेतकरी माणूस त्यांच्याकडे कुठे एवढा पैसा अडका असतो नाही का मग माझ्या पप्पांनी माया जमीन विकली 6 एकर जमीन विकून टाकली कपून टाकली त्यांचं कसं अस्मितेला ठेच नाही पोचली पाहिजे ते लय स्वाभिमानवाले आहेत ते म्हणले का पोर नांदायची काय आला उगाच तिला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून त्यांनी जमीन वपून टाकली वा पाणी पी किती तुम्हाला नाही नाही पाण्याचं काय नाही अहो, तुम्हाला आठवतंय का आपल्या माग बर का काका आई तुम्हाला आठवतंय का आठवत आई तुम्ही गप्पा बसा आमच्या माग हवा मालाचा शेटअप लावला होता अरे बापरे हवामान मग लय भारी आई म्हणल्या कसे का बा आम्ही जरा मोठ्या घराण्यामध्ये आमच्या चालीरीती असत्यात उडबस असती पंक्तीमध्ये आम्ही हात धुतो त्यांच्या मोठ्या मोठ्या लोकांच्या कार्याला जातो तर जरा तोला मोलाचं लग्न होऊ द्या बा आम्ही काय कमी नाही पडू दिली म्हणजे पर तुम्हाला सांगते मी माझ्या लग्नाचा जो शालू होता का त्याच किमतीचा शालू आईंना घेतला मग यांनी काय केलं आठवतंय का तुम्हाला आई माझ्या आईला 9 वार घेतली माय आई काय आला बॉम्बला 9 वार नेसती ती गोल पाताळ साडी नेसती आता 4 बैठक्या झाल्या आई तुमच्या तेव्हा ध्यानात यायला पाहिजे होता आई गोल साडी नेसती म्हणून आईच्या ध्यानात नाही आलं पण माझी आई रुसून बसली नाही मग वाईट वाटलं बोलली नाही बर का कसे पोरीचं बाजू पडी ती पोरीच्या बाजूने आपण गप्प बसावं बोलली नाही बिचारी काय पण तिने काय केलं आठवतंय का तुम्हाला काय झालं त्यावेळेस यांची वरात आली का काका गंमत यांची वरात आली माझ्या आईने काय केलं तशी गरीब गाय पण डोकं चालवलं यांची वरात जी आली तर रेड कार्पेट म्हणून 9 वार अंतरली आखीच्या आखी अरे बापरे म्हणली यांची घाण यांनाच तुडवू द्या असं काय बदली झाली होती बदली झाली साडी आता सांगता तेव्हा कोणी सांगितलं का बिचारी बसली ना रुसून मनात नाही आमच्या तर गल्लत मध्ये झाली बरं लय असतात ना म्हणून म्हटलं छोटे खाणी करूया 40-50 लोकांना नाही आई खरंच लय चांगले आहेत बरं का आईंनी मला कधी ना हे नाही केलं म्हणजे असं सुनेसारखं नाही वागवलं गावाची गोष्ट वेगळी होती ना पण माझं एवढंच म्हणणं आहे का मानपान झगडे बिगडे होतात तर तसलं काही नको साध्या पद्धतीत करूया भांडणं बिणणं नको आपल्याला किती भांडणं बाया कुठं किती भांडणं झाली होती एका संतावा आठवण किती भांडणं मामा माझा रुसला होता मामा रुसला होता यांनी काय केलं मानपान आता मामा काय करीतो लग्नात पोरीच्या कन्यादान करीत अगं नमे काय नमे गंमत झाली तवा पण मामाला आपण पोशाख द्यायला पाहिजे मस्त पैकी नाही का शर्ट पीस पॅन्ट पीस यांनी काय केलं टोपी आणि चट्टी पट्टी चड्डी दिली शेवग्याच्या शेंगा बदली झालं होते ते. मुद्दाम नाही केलं आम्ही मी नाही केलं आई मुद्दाम पण मामा रुसला ना तेल डोक्याचा आहे हो. लागला असेल ना लागलं अग लाव पदर लाव माझं आजोळ सुटलं हो त्याच्यामुळं मामा मला नाही घेत आता घरात चिडतो तो ते चट्टी पट्टी चड्ड्या दिसल्या ना कोणाच्या दोरीवर का मग ते आठवतं त्याला सगळं मागचं आणि मग तो घरात घेत नाही त्याच्यामुळे माझं आजोळ नमे अगं मुद्दाम केलं का ग आम्ही मुद्दाम नाही हो, आई तुम्ही नाही हो, मुद्दाम नाही माझी बायको तुझ्या मामाच्या छडीच्या आईच्या तुझ्या काय झालं तोंड बंद कर की जरा मी काय केलं लग्न मोडायचे का तुला काय बोलतो तुम्ही बाया कशाला सगळं कोणाला सांगत अहो गप्पा चालल्या ती तुम्ही गप्पा बस वाजवीन कान पडते गप्प नाही का असं काय तू बघ जरा तोवर बघ चहा बीच जरा बघ तोवर काय विषय नाही तशी बोलली झाली ओके मध्ये आई मला एक गोष्ट सांगा का हो तुम्ही म्हणजे यांच्याकडच्यांना काय काय करायला लावलं हे करा ते करा आणि आता लेकीच्या लग्नात तुम्ही म्हणता की साधेपणाने करावं म्हणजे पटतं का तुम्हाला हे म्हणजे आम्ही सभ्य गैरफायदा घेता का आमचा नाही हो जावई बापू नाही आजी आज काय बोलताय तुम्ही मग काय नाही, गैरफायदा नाही हो खरंच म्हणजे छोटे खाणे होऊ दे तुमचा खर्च आमचा खर्च वाचू दे म्हणून म्हणलो खरंच मनात असं काय नाही एवढं ताणून नका धरू आजचा हार उद्याचं निर्माल्य असतं का हो ना. नाही आणि काय आम्ही आमच्या लेकीला असंच पाठवणार आहे का मग स्त्रीधन म्हणून 5 ग्रॅमची अंगठी देऊ की 5 ग्रॅमच्या अंगठी? अरे त्याची बोट बघा करंगळीला पण पुरणार नाही ती काय? अरे
आपलं पण तसंच झालं आठवतंय का आपल्याला काय काय झालंय सगळ्याला काय नाही यांची बोट बघा तुम्ही अरे बापरे हे बोट आहे का केवढी दांडगल्ली बोट आहे बाप ही काय बोलताय काका माझ्या पप्पांनी काय केलं ह्यांच्या अंगठीचं माप नव्हतं भेटत तर माझ्या भाच्याच्या मनगटाचं माप घेऊन गेले सोनाराकडे आणि अंगठी करून आणली यांना चांगली मला वाटतं 1.5 तोळा भरली असेल ना पण हे कुठे एवढं महत्वाचं काय हो माणसं महत्वाची की नाही हो ना शेवटी जीवाला जीव देणारी माणसं असं असली पाहिजे. काय लागतंय आयुष्यामध्ये अजून काय का नाही काका आणि काही एकमेकांना पसंत पडले तर मग करायचं का कागदोपत्री करू करून करू करू आय बरोबर बोलते ऐका काका मी तर म्हणतो कागद आणू सगळं लिहून काढू आता काय बोलणं द्यायचं घ्यायचं ठरलं एक नाही चला तर मग तुम्ही एक सही आणा मी एक सही आणतो चला ठरलं लग्न मग वा 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 नाही हे बरोबर बोलतायत बरं का आईंचं पण बरोबर आहे आणि हे बरोबर 100% सहमत आहे कागदोपत्री करून घ्या बरं का नंतर नाही ध्यानात राहत आता माझच घ्या ना लय बोलत ती बोलू द्या म्हणजे काय तुम्हाला गंमत सांगायची काय झालं बैठकीत एक बोलणी झाली आणि मंडपाच्या वेळेत आठवलीच नाही यांनी काय केलं नेमकं ऐन वेळेला मांडवात म्हणले बुलेट पाहिजे कोण हाय का कोण काय वेळा माणूस साळ सुद्धा आणतोय कुठं काय माझं नव्हतं तसं काय माझं म्हणणं नव्हतं. अहो हे तुम्ही नाही का आठवते का तुम्ही बोलले अहो, मला बुलेट पाहिजे म्हणले जवळ बुलेट येत नाही तर मी सप्तपदीला उभा राहणार नाही तुम्ही म्हणले होते आठवते का अहो म्हणले आता नाही आठवत 10 वर्षापूर्वी तसं नाही मग तेव्हा माझ्या पप्पांना परत टेन्शन आलं गरीब ना हो शेतकरी माणूस 6 एकर जमीन इकली होती मंडपाच्या येळेस आता काय करायचं मग माझ्या आईने नाही का 4 तळ्याच्या पाटल्या होत्या बिचारीच्या आणि बोरमाळ तिच्या आईने तिला बोरमाळ दिलती ती हे केलं गहाण ठेवलं ह्याच्या सोनाराकडं भाऊ माझा मग स्वाभिमानी लय त्याला म्हणलं आता बुलेट घ्यायची म्हणलं काहीतरी केलं पाहिजे बुलेट घेतली मांडवात आणून उभी केली पण काय सांगू काका मुहूर्त पण टळून गेलता हो आणि तुम्हाला सांगते एकदा ना काका मुहूर्त हुकला ना हुकत जातो सगळं मग काय नाही तसं नाही लय रडू आलंय तुला ह्यांच्याकडची माणसं पार वरपू वरपू गेली बर का आणि माझ्या माहेरची माणसं आमटी भातावरच पळावली आता माणसाचं कोण काय सांगू शकतं का हो? लग्नात होतं ना थोडंफार इकडचं तिकडं होतच असतंय, तेवढं मला काही खरं विषय सांगू का सासर चांगलं भेटलं तसं आई आई चांगलेत हे चांगलेत तेव्हाच्या गोष्टी वेगळ्या होत्या ना सगळं बोलून घेतलं लय बोलायची सवय तिला मला बोलायची सवय आहे बरं का काका तुम्ही मला नका लावून घेऊ घर चांगलं आहे फक्त बाकी काय नाही माझं म्हणणं आहे लिखापटी कागद हे जे म्हणले ना आई कागदोपत्री सगळं लिहून घ्या हा ते आमच्या डोक्यात नाही चैन अंगठी काय ना काय काय तर तुम्ही लिहून घ्या नंतर लक्षात नाही राहते मग काय मनात काय नाही तिच्या काय मनाला लावून घेऊ नका बोलत राहते काय बोलती काय काळ वेगळा होता आताचा काळ नाही विचारात फरक पडतो का नाही मग. हा? करायचं का मग ओके मध्ये फिक्स मध्ये करायचं का चला 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 तिथली लाज वाटते का तुम्हाला लाज हा? काय हो? थोडीशी तरी राहू द्या बा काका काय म्हणजे सुनेकडच्या लोकांना तुम्ही लुटलं काय बाय आम्ही नाही हो काय नाही पोरीचं लग्न आलं तुम्हाला छोटे खाणी करायचंय साधेपणाने करायचंय आमकं करायचंय डामकं करायचंय आम्हाला पण काही नको होतं हो. अपेक्षाच नव्हती आमची आम्हाला नारायण पोरगी एवढंच पाहिजे होतं पण ही जी काही तुमची वृत्ती आहे ना ती बघताय ना ती पोरगी नको आम्हाला आमच्या घरात असं नका करू तुम्ही नाही आता ठरलंय सगळं कशाला आता हे काय हो ज्या घरात सून समाधानी नाहीये ना त्या घरातली मुलगी आम्हाला सून म्हणून नकोय अहो, असं काय ठरलं बोलता? आमच्या आता ठरलं ना ठरलं. आता काय एकमेकांना पसंत केलं हो का चल रे. ओ जावय बापू अहो, दाजी चेतू तुला विसरणं अवघड आहे मला पण पण तुला ठरवून विसरीन मी अगं राय का माझा चांगला काका काका ऐकून तर अहो मी काय म्हणते पण मी म्हणलंच नाही की मी समाधानी नाही तू आता काय म्हणूच नकोस टवळे चपट्या नाकाची उभार तोंडे लय बोलायला लागतं होय तुला लोकांसमोर हा गुराळ आपलं चालूच असतंय तिचं बोलणं चालणं असलं म्हणजे मग स्वभाव रहित्या हिला माहेरी सोड हिला माहेरीच ठेवायची आता नाही जोवर चेतूचं लगीन होत नाही तोपर्यंत हिला माहेरीच ठेवायची लोक शेण घालतील तुला देव दाखवतो आता मी. दर्जा सादरीकरण हसता हसवता अतिशय संवेदनशील विषयाला हात घातला तुम्ही फारच सुंदर विषय फारच सुंदर मांडणी प्रसादा अप्रतिम
गोस्वामींची संकल्पना आणि ऋषिकांत राऊतनी दोघांसाठी टाळ्या. अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती प्रकाश टाकणारं भाष्य करणारं असं हे स्किट होतं. आजही महाराष्ट्रातल्या काय भारतातल्या कित्येक कानाकोपऱ्यामध्ये या अशा घटना घडत आहेत, आजही घडत आहेत. खरं ते खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. पण जोपर्यंत श्याम आणि संकेत तुमच्यासारख्या फॅमिलीज आहेत तोपर्यंत देशाच्या प्रगतीची चिंता नाही. म्हणजे अशीही माणसं आहेत की अशा माणसांना धुडकावून लावणारी. पण अशी लूट कित्येक ठिकाणी सर्रास चाललेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे खूप महत्त्वाच्या विषय अनेकदा या मंचावरनं भाष्य केलं जातं. तसंच आजही ते भाष्य केलं गेलं. महाराष्ट्राची हास्यजत्राचा प्रेक्षक तळागाळापर्यंत कानाकोपऱ्यापर्यंत पोचलेला आहे. अशी आशा करतो की हे स्किट बघून तरी लोकांच्या विचारधारेमध्ये बदल होईल अशी आशा करूया. सगळ्यांचा परफॉर्मन्स अप्रतिम. नमा, यू स्टोल द शो. तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामागे इतकं दुःख होतं, इतकं साचलेपणा होता, इतकी घुसमट होती. ती इतक्या ताकदीने व्यक्त केलीस तू नमा की क्या बात आहे यार, क्या बात आहे. आणि म्हणजे तिच्या दुःखाला कारणीभूत असणारे तुम्ही, तुमच्या सगळ्यांचा परफॉर्मन्स तेवढाच ताकदीचा होता. त्यामुळेच तिचं दुःख तेवढं वरती आलं. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचंच कौतुक. आणि श्याम आणि संकेत तुम्ही तितकीच भक्कम साथ दिलीत. पण या विषयावर स्किट सादर केल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. सई, दर्जा परफॉर्मन्स होता. म्हणजे हे एका घरात डोकावतोय आम्ही आणि तिथे हे घडतंय असंच वाटत होतं. मला असं वाटतं की एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की सोनं नाणं, प्रॉपर्टी, बंगला हे सगळं म्हणजेच एक मुलगी असते खरं तर. आणि तीच तुम्हाला कोणीतरी देतंय, त्यांची मुलगी वाढवून तिच्यावर संस्कार करून. तर मला असं वाटतं की त्याच्यातच तुम्ही धन्यवाद आणि देवाचे आभार मानायला पाहिजेत. आणि बाकीचं जर काही घेवाणीच्या गोष्टी झाल्या तर त्या असूच नाहीत. आणि नमा, मला असं वाटतं की तू मॅजिकल आहेस आणि तुझ्या परफॉर्मन्समधला इनोसन्स एवढा, म्हणजे तू ते जर का इतके इनोसेंटली सादर करू शकली नसतीस तर ते खोटं वाटलं असतं किंवा ते असं वाटलं असतं की ही कंप्लेन करते. पण तू ना त्यांना चांगलं म्हणत होतीस प्रत्येक वेळेला. ते जास्त घुसत होतं अजून हृदयामध्ये. आणि फार धारदार परफॉर्मन्स होता. तू हसत होतीस पण तुझ्या परफॉर्मन्सला खूप धार होती आणि फार मजा आली. तुमच्या सगळ्यांचं पण खूप मस्त काम. वने, आज तुझा पहिल्यांदा राग आला मला. म्हणजे कॅरेक्टर म्हणून तुझं आणि तुझ्या मुलाचं एवढं ॲप्ट होतं. आणि मला असं वाटलं की ही घरची मुलगी आहे पण हिला कसं गप्प बसायचं ट्रेनिंग बरोबर दिलं आहे त्यांनी. म्हणजे अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या खटकत पण होत्या, ऑब्झर्व पण होत होत्या. गुंतवून ठेवलं, आम्हाला खिळवून ठेवलं. थँक्यू. मला गोस्वामी सरांना पण थँक्यू म्हणायचंय. कारण लिखित गोष्टी कधी कधी खूप वेगळ्या असतात. पण सर ज्या पद्धतीने अप्रोच सांगतात एखाद्या कॅरेक्टरचा, कदाचित तुम्ही स्क्रिप्ट वाचल्यानंतर थोडंसं वेगळं वाटू शकतं की हा कंप्लेंटचा सूर, जसं सई तू म्हणालीस की ते कंप्लेंटच्या सुरामध्ये मी वाचलं पहिल्यांदा. पण जेव्हा सरांनी सांगितलं की ते कंप्लेंटचा सूर न करता तो अख्खा अप्रोच बदल, त्याच्यामुळे ते अप्रोच बदलल्यामुळे बरीचशी वाक्य बदलली गेली. बरेचसे जे सरा तू जे बारीक ज्या गोष्टी टिपल्यास त्या सगळ्या सरांकडनं आल्या होत्या. सो थँक्स टू सर. इतकं सुंदर तुम्ही या कॅरेक्टरचं विश्लेषण दिलं त्याबद्दल आणि मला मजा आली. ऑफकोर्स सरांना धन्यवाद आणि फार सुंदर परफॉर्मन्स. थँक्यू टीम, कीप इट अप. आणि मंडळी, याच बरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोप घेण्याची. भेटूया पुढील भागामध्ये. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन.